मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांची ई-के.वाय.सी चुकलेली आहेत आणि त्यांचे 1500 रुपये येणे बंद झालेले आहेत, अशा महिलांसाठी हा व्हिडिओ होणार आहे। तर नमस्कार, माझं नाव आहे प्रकाश आणि आपण पाहत आहात आपल्या या यूट्यूब चॅनलवरती अतिशय महत्त्वाची माहिती। तर बऱ्याच साऱ्या महिलांचे जे पैसे होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालू होते, परंतु जेव्हा ई-के.वाय.सी करायचं काम पडलं तेव्हा या योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या महिला अशा आहेत की त्यांची ई-के.वाय.सी चुकलेली आहेत आणि ई-के.वाय.सी चुकल्यामुळे त्यांचे जे 1500 रुपये जे येत होते ते पूर्ण 1500 रुपये आता बंद झालेले आहेत। झाला आपला 1 महिना 2 महिने किंवा 3 महिन्यापासून जरी सुद्धा आपले पैसे येत नसतील किंवा जेव्हापासून ई-के.वाय.सी प्रक्रिया सुरू झालेली आहे तेव्हापासून जर आपले पैसे बंद झालेले असतील तर आपल्यासाठी हा व्हिडिओ होणार आहे। कारण ई-के.वाय.सी दुरुस्तीसाठी सरकारने पोर्टलवरती फॉर्म चालू केलेले आहेत, ते फॉर्म आपण जर व्यवस्थित भरले तर आपले पैसे परत चालू होतील आणि जे थकलेले हप्ते आहेत 2 महिन्याचे 3 महिन्याचे 4 महिन्याचे ते पूर्ण पैसे आपल्या खात्यात एकदम जमा होणार आहेत। तर हा व्हिडिओ आपण अशा महिलांबरोबर शेअर करा ज्यांचे पैसे बंद झालेले आहेत। तर आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पोर्टलवरती जायचं आहे। तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला ई-के.वाय.सी दुरुस्ती असा एक पॉपअप तिथे आपल्याला दिसणार आहे। त्या पॉपअपवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। ओ-टी-पी आपल्या मोबाईलवरती येईल, तो ओ-टी-पी आपल्याला तिथे सबमिट करायचा आहे। ओ-टी-पी सबमिट केल्याच्या नंतर आपल्याला तिथे 2 प्रश्न विचारले जाईल। आपल्याला बिलकुल प्रश्न वाचायचे असतील वाचा, नसेल वाचायचे तर नका वाचू, परंतु आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या प्रश्नांमध्ये दोन्ही ठिकाणी नाही नाही या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सबमिट करून द्यायचं आहे। नंतर जेव्हा आपण परत आपला आधार क्रमांक टाकू तेथे आपल्याला लिहून आलं पाहिजे की या आधार कार्डची ई-के.वाय.सी आधीच पूर्ण झालेली आहे। असं जेव्हा लिहून येईल तेव्हा समजून चालायचं की आपली ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। अजून काही महिला अशा आहेत की ज्यांनी ई-के.वाय.सी बरोबर केलेली आहे तरी सुद्धा त्यांचे पैसे बँक अकाउंटमध्ये येत नाहीत। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपला आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन बँकेत जावं लागेल। ते बँकेत गेल्याच्या नंतर आधार कार्ड हे पॅन कार्डशी लिंक करावं लागेल। जोपर्यंत आपण आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करत नाही तोपर्यंत कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमध्ये इथून पुढे जमा होणार नाहीये। ते पीएम किसान योजनेचे पैसे असो किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे असो किंवा इतर कुठल्याही सरकारी योजनेचे पैसे असो, जोपर्यंत आपण आपले आधार कार्ड हे पॅन कार्ड सोबत लिंक करत नाही तोपर्यंत आपल्याला इथून पुढे सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही। तर महिलांनो, इथून पुढे जर आपल्याला ई-के.वाय.सी पूर्ण झालेली असेल तर आपण आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करून घ्या। आपले जे खाते आहेत ते के.वाय.सी पूर्ण करा। म्हणजे आपल्याला लाडकी बहीण योजनेची के.वाय.सी तर पूर्ण करायचीच आहे, परंतु बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याची सुद्धा के.वाय.सी पूर्ण करावी लागेल। महिलांनो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतरही भगिनींबरोबर या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांचा सुद्धा फायदा होईल। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।